नाश्त्याला काहीतरी खास आणि परफेक्ट बनवायचं आहे, तर मग आज बनवा हे अतिशय मऊ जाळीदार अप्पे आणि सिक्रेट तडका असलेली स्पेशल चटणी। सोपी आणि परफेक्ट पद्धत शिकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अप्प्यांसाठी सर्वप्रथम मी 3 ग्लास तांदूळ घेतले आहेत, ते पाण्यात भिजत ठेवते मी। हे धुवून घ्यायचेत मग थोडे व्यवस्थित असे। त्याच्यानंतर दुसऱ्या भांड्यात मी 1 ग्लास चणा डाळ घेतलेली आहे, अर्धा ग्लास उडीद डाळ आणि त्याच्याही निम्मे म्हणजे अर्धा ग्लास तुम्हाला मूग डाळही घ्यायची। अशा तिन्ही डाळी व्यवस्थित भिजत ठेवायच्यात आपल्याला। हे सर्व डाळ आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे। त्याच्यानंतर संध्याकाळी व्यवस्थित ते धुवून मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे। डाळ आणि तांदूळ मिक्स करून वाटायचे आपल्याला आणि ते जास्त पाणी घालून बारीक आणि पातळ करायचं नाही आहे। थोडंसं पीठ जे आहे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी कशी आहे, थोडेसे जाडसरच ठेवायचं आहे, खूप बारीक वाटायचं नाही आहे आणि खूप जास्त पाणीही घालायचं नाही आहे, तरच ते व्यवस्थित फर्मंट होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे। मी स्लो व्हिडिओ ठेवला आहे मुद्दाम, कारण तुम्हाला हे पाहता येईल। सो अशीच पाहिजे। हे रात्री ओव्हरनाईट ठेवायचं, मीठ घालून ठेवा तुम्ही। त्याच्यानंतर हे सकाळी जेव्हा आपलं पीठ व्यवस्थित फर्मंट होईल, हे पहा माझं सकाळी छान असं पीठ फुलून आलेलं आहे, मस्त असं फ्लफी माझे अप्पे जे आहेत ते असे स्पॉन्जी होणार आहेत, जाळीदार। सो मी आता त्यामध्ये जे काही मिश्रण आहे ते ॲड करून घेते। अप्पे बनवण्यासाठी मी यामध्ये मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा घालून घेते। त्याने काय होणार आहे, आपल्या अप्प्यांना छान अशी टेस्ट येणार आहे। हे सर्व मी मिक्स करून घेते। आता मी अप्प्या पात्राला व्यवस्थित छान तेल लावून घेतलेलं आहे, मंद आचेवर करायचं अप्पे आपल्याला। सर्व मिश्रण मी अप्पे पात्रात घालून घेतलेलं आहे। दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन असे अप्पे आपण करून घ्यायचे आहेत। खूप इझी रेसिपी आणि टेस्टीही आहे, मुलांनाही फार आवडेल ही रेसिपी। तुम्ही नक्कीच ट्राय करा, टिफिनसाठी करा, वीकेंडला करा, जसं तुम्हाला आवडेल तसं। पण याची टेस्ट खूप छान होते, कारण मिक्स डाळी आहेत, तर त्या मिक्स डाळींमुळे एक क्रिस्पी आणि क्रंची अशी एक फ्लेवर येतो त्यांना। सो तुम्ही नक्कीच ट्राय करा हे। आता आपण चटणीला सुरुवात करूया। चटणीसाठी मी शेंगदाणा आणि मिरची घेते, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे, लसूण घेते चवीला आणि कढीपत्त्याची 4-5 पानं। आंबट होण्यासाठी मी घेतलेलं आहे चिंच आणि हे सगळं मिक्सरला मी वाटून घेते। आता मी हे वरून फोडणी देणार आहे ह्यांना। हे बघा मी फोडणी छान देऊन घेतलेली आहे। आता माझे अप्पे छान रेडी आहेत खाण्यासाठी। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, कशी झाली मला सांगा आणि माझ्या अशा छान छान रेसिपीसाठी पेजला फॉलो करा। बाय बाय।